प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, गेल्या 12 वर्षामध्ये या भारतामध्ये केंद्रीय सत्तेच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह मानला जात होता। केंद्रीय सत्तेच्या विरोधात तुम्ही बोलूच शकत नव्हता आणि जर तुम्ही बोलले तर तुमची जागा तुरुंगामध्ये होती। आजही तोच प्रकार आहे, फरक काही पडलेला नाही। परंतु त्यावेळेला गेल्या 12 वर्षामध्ये या सत्तेच्या विरोधात बोलण्याची कोणी हिंमत दाखवत नव्हतं। त्यांना सत्तेला ललकारण्याची तर गोष्ट सोडा, त्यांच्या विरोधात बोलायची ही कोणाची हिंमत नव्हती। मित्रांनो, या कालखंडामध्ये या देशामध्ये दिवसा ढवळ्या आमचा देश लुटला जात होता। आमच्या डोळ्यासमोर आमच्या देशाची लूट मार होत होती, परंतु तोंडातून ब्र काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती। उद्योगपतींनी हा देश लुटला किंवा उद्योगपतींना हा देश लुटायला लावला आणि आमच्या डोळ्यासमोर हे घडत असताना आम्ही गप्प निमूटपणे बघितल्याशिवाय काही पर्याय नव्हता। बोलणार कोण? विरोधी पक्ष, नामशेष केलेले, नावाला राहिलेले काही होते सन्माननीय अपवाद। एखादा राहुल गांधी आवाज उठवायचे, परंतु त्यांना त्यांच्या पक्षातल्या लोकांची साथ कितपर्यंत होती हा एक संशोधनाचा विषय। महाराष्ट्रामध्ये एकटे प्रकाशजी आंबेडकर या सत्तेच्या विरोधामध्ये बोलत होते। केंद्र सरकारला, राज्य सरकारला ते एकटेच ललकारत होते, बाकीचे सगळेच मॅनेज झालेले होते असं मी म्हणत नाही, जनतेमध्ये चर्चा आहे। मित्रांनो, हा एकट्या दुकट्याचा लढा नव्हता। हा देश दिवसा ढवळ्या लुटला जात होता, महागाईनं उच्चांक मोडला होता, भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता। ज्या वेळेला या भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकण्याची वेळ यायची त्यावेळेला हे भ्रष्टाचारी सत्तेमध्ये सामील, सत्ताधारी पक्षांमध्ये सामील व्हायचे आणि हे सत्ताधारी पक्ष सुद्धा त्यांना आपल्यामध्ये सामील करून त्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना धुवून स्वच्छ करायचे। दिवसा ढवळ्या आमच्या डोळ्यासमोर चाललं होतं। मग तो 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा नेता भल्या पहाटे भल्या रात्री कधीही मंत्रिपदाची शपथ घ्यायचा। या आमच्या डोळ्यासमोर आदर्श नेते महाराष्ट्रातले, ज्यांच्यावरती ज्या पक्षांनी आग पाखड केली होती भ्रष्टाचाराच्या वेळेला, ज्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असे आदर्श नेते या लोकांनी पवित्र करून घेतले होते। लोकांमध्ये प्रचंड संताप होता, चीड होती, असंतोष धगधगत होता, पण त्याला वाट करून कोण देणार? त्या असंतोषाला वाट कोण करून देणार? हा राग प्रचंड पराकुटीला गेलेला होता। अशा वेळेला एक घटना घडली, नीट परीक्षेचे पेपर फुटले। भारतामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटले आणि क्षणार्धात 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य मातीमोल झालं। तरीही भारतामधला कोणताही नेता आवाज उठवायला तयार नव्हता। नाही म्हणायला महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं या विद्यार्थ्यांच्या त्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं, परंतु ते राज्यव्यापी होतं, देशव्यापी नव्हतं। त्याला आवाज कोण, विद्यार्थ्यांचा आवाज कोण बनणार देशव्यापी? सगळे चिडीचूप होते। अशा वेळेला एक प्रखर आंबेडकरवादी, एक प्रखर लोकशाहीवादी, एक प्रखर संविधानवादी गप्प राहणं शक्य नव्हतं। अभिजित दिपके, प्रखर आंबेडकरवादी, प्रखर संविधानवादी, प्रखर लोकशाहीवादी, त्याच्या अंगात आंबेडकरी रक्त, डोक्यात बाबासाहेबांचे विचार, तो व्यक्ती ह्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात गप्प बसणं शक्यच नव्हतं। तो त्यावेळेला अमेरिकेमध्ये तो शिकत होता, नोकरीच्या शोधात होता। पण ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये, ज्या भारतामध्ये मी जन्म घेतला, जी भारत माझी मातृभूमी आहे, त्या भारतामध्ये माझ्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य माती मोल झालंय आणि कोणी आवाज उठवायला तयार नाही। त्यावेळेला हा तिशीतला तरुण अस्वस्थ झाला आणि त्याने तिथून केंद्र सरकारला ललकारले, मी येतोय, विद्यार्थ्यांना घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, तुमच्यासाठी मी लढायला येतो। आणि तो भारतामध्ये आला। भारतात येणं साधं आणि सोपं नव्हतं। तो भारतामध्ये यायच्या आधी त्याला मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, अर्थात अंध भक्तांकडून, मूर्खांध भक्तांकडून त्याला त्या धमक्या देण्यात आल्या होत्या।
परंतु कोणाच्याही धमक्याला न जुमानता तो भारतामध्ये आला. जर त्यानं अर्थात तो कोणाच्या धमक्यांना भीक घालणारा नव्हता, कारण तो आंबेडकरवादी. ते बाबासाहेबांचं लेकरू. तुमच्या धमक्यांना कोण घाबरणार? तुमच्या धमक्यांना घाबरणार ते काय लेच्या पेच्याची औलाद आहे? अरे ते जय भीम वाल्याची औलाद आहे. तो आला भारतामध्ये आणि त्यानं बुद्धाच्या मार्गानं, अहिंसक मार्गानं, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यानं आपलं आंदोलन सुरू केलं. महिनाभर तो आंदोलन करत होता. सोनम वांगचूक सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जे उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाची सुद्धा दखल या सरकारने घेतली नाही. शेवटी त्यांनी अल्टिमेटम दिला होता की 20 तारखेपर्यंत आमच्याला ऐका, आमच्याशी बोला, संवाद साधा, अन्यथा आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल. सरकारकडून कोणीही मंत्री, खासदार, आमदार कोणीही बोलणी करायला आला नाही. त्यावेळेला शेवटी ह्या पोरांना, विद्यार्थ्यांना जंतर मंतरवरून संसद भवनाकडे जावं लागलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर संसद भवनाच्या रस्त्याने जाताना त्यांच्यावरती अमानुष अशी लाठी हल्ला करण्यात आला. अमानुषपणे जे व्हिडिओ आपल्या समोर आलेले बांधून, मी त्या व्हिडिओची सत्यता मी या ठिकाणी हे करणार नाही की बाबा ते सत्य आहे किंवा खोटं आहे, परंतु जे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहे त्या व्हिडिओवरून असं दिसून येतं की त्या काठ्यांना खिळे ठोकलेले होते आणि त्या खिळ्यांनी, त्या काठ्यांना ठोकलेल्या खिळ्यांनी त्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला करण्यात आला. आणि नंतर काही फोटो सुद्धा व्हायरल झाले की ते पोलिसांच्या वेशातले गुंड होते. ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे ते समर्थक होते, कार्यकर्ते होते. मित्रांनो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिले, फोटो पाहिले, सगळे पाहिले की पोलिसांच्या वेशात गुंड कसे आले होते. आता परवा अभिजित दिपके यांच्या औरंगाबाद, महाराष्ट्रातलं जे औरंगाबाद शहर आहे, ज्याला आता छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे, त्या औरंगाबादमध्ये अभिजित दिपके यांचं घर आहे. त्या घराच्या अवतीभोवती पोलिसांचा काही पहारा आहे. कार्यकर्ते त्यांना रोजच्या रोज हजारो कार्यकर्ते भेटायला येतात. असे कार्यकर्ते, रोजच्या रोज कार्यकर्ते भेटायला येणारे कार्यकर्ते, अभिजित दिपके त्यांना न थकता, कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता त्यांना भेटत राहतो, चर्चा करतो. अशा वेळेला साध्या वेशातला एक कोणतरी व्यक्ती तिथे येतो आणि तो अभिजित दिपके यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना असभ्य भाषेत बोलून तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करतो. या अर्थात अभिजित दिपके यांच्या लक्षात आल्याच्या नंतर, त्यांच्या निदर्शनात आल्याच्या नंतर अभिजित दिपके यांनी त्या पोलिसाला नम्रपणे विचारलं, बाबा रे, तू या कार्यकर्त्यांना एवढा असभ्य भाषेत हाकलतोय, काही बोलण्याची पद्धत आहे का नाही? ते लोक मला भेटायला आलेत आणि मी कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्हाला अधिकार हा? तुम्ही आहे तरी कोण? अतिशय आदरपूर्वक त्या व्यक्तीला अभिजित दिपके म्हणाले. सर हा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. सर तुम्ही आहात तरी कोण? त्यावेळेला ह्या व्यक्तीकडे काही उत्तर नव्हतं. तो थातूर मातूर काहीतरी बोलतो. मग अभिजित दिपकेंचा संशय हा बळावतो की हे कदाचित पोलिसांच्या वेशात हा कोणी गुंडा तर नाही, हा कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तर नाही, पोलिसांच्या वेशात आलाय. अर्थात तो पोलिसांच्या वेशात नव्हता, तो सिव्हिल ड्रेस मध्ये होता. परंतु मी PSI आहे, पोलीस अधिकारी आहे अशी तो बतावणी तिथं करतो. मग अभिजित दिपके म्हणतो, बाबा तू PSI आहे तर तुझं काहीतरी असेल ना, कोणत्या म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला आहे, काय? हा नसेल तर बाजूला हो, जा तिकडे. जर हा खरोखर PSI आहे, हा जर खरोखर पोलीस दलामध्ये आहे तर त्याने ते त्याचं आय कार्ड दाखवायला पाहिजे होतं. त्याने ते आय कार्ड दाखवलंच नाही आणि अभिजित दिपकेनं त्याला हाकलून लावल्याच्या नंतर तो गपगुमान बाहेर गेला. त्यानं त्याचं आय कार्ड दाखवलं असतं की बाबा मी पोलीस अधिकारी आहे, तुमच्या रक्षणासाठी मी इथं आलेलो आहे, कारण तुमच्या जीविताला धोका आहे, इथले मूर्खांध भक्त तुम्हाला काही करू शकतील आणि म्हणून मी तुमच्या रक्षणासाठी आलेलो आहे, मी माझी ड्युटी करतोय. आणि ते कार्ड दाखवून मोकळा झाला असता आणि ते कार्ड पाहून कदाचित अभिजित दिपकेनेही त्याला मान सन्मान राखत तिथं ठेवलं असतं. परंतु मित्रांनो, आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तसं काही प्रकार घडलेला नाही. त्यानं त्याचं कोणताही ID दाखवलेलं नाही, काही नाही.
हा अभिजित दिपकेनं त्याला हाकललं, तो बाहेर निघून गेला. मित्रांनो, आपण जंतर मंतरचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. काठ्यांना खेळ ठोकून विद्यार्थ्यांना मारण्यात आलं आणि जे मारणारे जे कोणी होते ते पोलिसांच्या वेशातले गुंड होते, असं आतापर्यंत आपल्या समोर आलेलं आहे. मग हा जो कोणी आहे, जो स्वतःला पोलीस अधिकारी म्हणत होता, तो गुंड नसेल हे कशावरून? तो कोणत्या तरी राजकीय पक्षाचा समर्थक नसेल हे कशावरून? अशी जर शंका अभिजित दिपकेला आली असेल त्यात वाईट काय? पण आता कोणतरी अभिजित दिपकेंच्या घरासमोर आंदोलन करतंय. आंदोलन करणारे एक दोघे राहतात, पण त्याची ठळक बातमी इथली मीडिया दाखवत आहे. ज्या वेळेला जंतर मंतरवरती, संसद भवनावरती लाखो विद्यार्थ्यांना घेऊन, लाखो तरुणांना घेऊन अभिजित दिपके आंदोलन करत होता, त्यावेळेला ह्या देशातली मीडिया तिथं नव्हती. कोणत्याही मीडियानं त्याला कव्हर केलं नाही. परंतु आता मात्र अभिजित दिपके यांच्या घरासमोर कोणतरी 2-4 येतंय, ज्याला समाजामध्ये काही किंमत नाही असे 2-4 जण येतात चमकोगिरी करायला. त्या लोकांच्या मुलाखती मात्र आता हे मीडियावाले घेत आहे. अर्थात तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये असता आणि ज्या टावाला तुम्ही सत्याला आव्हान देता ना, त्यावेळेला तुमच्या भोवती असेच कट कारस्थान रचले जातात तुम्हाला बदनाम करण्यासाठी. असेच भाड्याचे टट्टू, जे आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात ना, भाड्याचे टट्टू, हे असेच भाड्याचे टट्टू तिथं पाठवले जातात. आणि हे भाड्याचे टट्टू हे तेच राहतात अंधभक्त. मित्रांनो, जो पोलीस अधिकारी स्वतःला म्हणत होता अभिजित दिपकेच्या बंगल्यावरती, तो कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? अजूनपर्यंत कोणाच्याही, म्हणजे हा व्हिडिओ मी बनवपर्यंत तरी माझ्या निदर्शनाला आलेलं नाही. तुमच्या निदर्शनात आलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा कोण होता तो. अभिजित दिपके या भारतामधल्या तरुणाईचं प्रतीक बनलेलं आहे. अभिजित दिपके या भारतातल्या नव्या क्रांतीचं प्रतीक बनलेलं आहे. तर अशा ह्या अभिजित दिपके यांच्या जीविताला बरं वाईट होऊ नये, त्यामुळं शासनानं निधर्मी भावानं याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि अभिजित दिपके यांना जे धमक्या देतात ना, आम्ही महाराष्ट्रात फिरवू देणार नाही, काय नाही, महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे, महाराष्ट्र तुम्हारे बाप की जहागीर है, महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे, महाराष्ट्रात 7 बार तुमच्या नावावर आहे. खबरदार, पुन्हा अशा क्रांती लेकराला, भीमाच्या लेकराला जर कोणी चॅलेंज करत असेल, लक्षात ठेवा, संविधानवादी जिवंत आहे. जोपर्यंत या देशातला संविधानवादी, लोकशाहीवादी जिवंत आहे, या देशातला देश प्रेमी जिवंत आहे, तोपर्यंत अभिजित दिपकेच्या केसाला देखील तुम्ही हात लावू शकणार नाही. बापाचा महाराष्ट्र लागून गेलाय. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.